हे बघा, आज आपण पैठणला इथं आलेलो आहोत आणि ते समोर आपल्याला दिसते ती एकनाथ महाराजांची मूर्ती आहे. आणि ते बघा, हा बोर्ड आहे नाथ मंदिर पैठण आणि हा समोरचा परिसर आहे ते कॉरिडॉर बनवलेलं आहे. बघा वरती एकनाथ महाराज समाधी मंदिर असं लिहिलेलं आहे आणि इथून आता आपण थोड्या वेळामध्ये प्रवेश करणार आहोत. मी आता तुम्हाला मंदिरातही घेऊन जाणार आहे. उद्या एकनाथ महाराज चं प्रस्थान आहे आणि उद्या म्हणजे मला वाटतं 12 वाजता प्रस्थान होतं. त्याच्यानंतर गंगेच्या पलीकडे जाते दिंडी आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 18 तारखेला 6 वाजता दिंडीचा कार्यक्रम सुरू होईल. हे बघा, हे असं प्रशस्त बनवलेलं आहे. प्रशस्त असं बनवलेलं आहे बघा कॉरिडॉर. दिसते तुम्हाला दोन्ही बाजूने शॉपिंग सेंटर आहेत. इथे तुम्हाला संस्थेच्या खोल्याही सुद्धा भाड्याने मिळतात. वरती विभाग आहे, खाली दुकान आहेत आणि समोरच नाथ महाराजांचा वाडा आहे. तिथे समाधी आहे. समाधीच्या मंदिराच्या समोर गोदावरी मातेचं म्हणजे गोदावरी नदी वाहते. ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आता बघा, असा परिसर आहे. इथे वेगवेगळी दुकानं आहेत आणि ह्या दुकानातून तुम्हाला काही हार, फुलं, कुंकू वगैरे प्रसाद तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर इथे गोरखपूर पुस्तकाचं दुकानसुद्धा आहे. आयुर्वेदिक दुकान आहे तिथे. ह्या पद्धतीने आपण इथे घेऊ शकता. तिथे वैष्णवी पैठणी होलसेल असं पण दिलेलं आहे. अशा पद्धतीने तिथे आपल्याला नाथ महाराजांचं दर्शन इथे घेता येईल. यावर्षी मी असं ठरवलं की एक नाथ महाराजांबरोबर ती पायवारी करायची, म्हणून हा एक प्रपंच आहे. एक तुम्हाला आदल्या दिवशी काही गर्दी नाही आहे इथे, म्हणून हा मी व्हिडिओ बनवत आहे. हा आपण बघितल्यास आपल्याला थोडं त्याच्यामध्ये महत्त्व कळेल की पैठण कसं आहे, थोडं लांब असल्यामुळे आपण जात नाही तिथे. तर बघा, इथे पुस्तकाचं दुकान आहे. त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे ग्रंथ मिळू शकतात. एकनाथी भागवतही इथे मिळेल, तुळशीची माळ मिळेल. बघा, हा समोर वाडा आहे नाथ महाराजांचा. प्रवेशद्वार आहे. मला आता प्रवेशद्वाराची इथे घेऊन जातो. इथे चप्पल स्टँड आहे. आपली चप्पल वगैरे इथे ठेवायचे. त्याच्यानंतर हा परिसर आहे बघा. हे समाधी मंदिर आहे नाथ महाराजांचं. आतमध्ये शूटिंगला अलाउड नाही आहे, म्हणून बाहेरच मी तुम्हाला दाखवतो. बाहेरून बघा.
इथे समोर नाथ महाराजांचा पालखीचा जो कार्यक्रम आहे तो लावलेला आहे. कुठं कुठे मुक्काम आहे तो आपण बघू शकतो. बघा, पहिला मुक्काम आहे चनकवाडी, नंतर हादगाव, इथं बघा लिहिलेलं आहे. बघा, पाटोदा, दिघोळ, दांडेगाव, वानाळे, कारंडा, कुरडू, अरणवरून जाते, म्हणजे सावदामाळींच्या गाव आहे तिकडून जाते. हे असं भव्य दिव्य मंदिर आहे. हा असा परिसर आहे. बघा, हा संपूर्ण परिसर आहे. मंदिराच्याच मागे गोदावरी मातेचं नदी आहे. एकदम निसर्गरम्य असा हा परिसर आहे. आपण बघू शकता. बघा, हे असं रम्य परिसर आहे. मोकळं आहे अगदी. इथे थोडं दुकान आहे, आपण बघू शकता. बघा, हे वारकरी झेंडा आहे. माऊली किती नंबर दिंडीमध्ये? नंबर नाही माऊली. नंबर नाही का? मोकळी झाली. धन्यवाद. हां, बघा, हे असं परिसर आहे. मोठं विस्तीर्ण असं गोदावरी मातेचं पात्र इथे आपल्याला बघायला मिळेल. आताच एक दिंडी उतरलेली आहे. बघा, या ट्रकमधून महिला वर्ग आहे, पुरुष वर्ग आहे. आता हळूहळू गर्दी वाढत जाईल. असं आपल्याला हे जे मंदिर आहे, हे परिसर आहे नाथ महाराजांचा, खरोखर इथे शांती अनुभवायला मिळते. कारण नाथ महाराजांना शांती ब्रह्म असं म्हणतात. तुकाराम महाराजांना वैरागी मूर्ती म्हणतात. ज्ञानाची मूर्ती ज्ञानेश्वर महाराज आहे. भक्त नामदेव आहे. तर शांती म्हटलं की आपल्याला नाथ बाबा आठवतात. आणि हा एकदम छान असा परिसर आहे. मंत्रमुग्ध होतो आहे आणि एकदम म्हणजे शांतपैकी आपण इथे आस्वाद घेऊ शकता. आणि खरोखर ही तपोभूमी आहे. इथे भगवंतानी 36 वर्ष श्रीखंड्या म्हणून नाथ महाराजांची सेवा केली. म्हणजे देवाने भक्तांची सेवा करावी असा हा परिसर आहे. तेव्हा आपण अवश्य इथे यायचं आहे. कारण लांब आहे म्हणून आपण थोडी टाळाटाळ करतो, परंतु वास्तविक पाहता आपण या सर्वांचा उपभोग म्हणजे आपण ते केलं पाहिजे. कारण कसं आहे, तुकाराम महाराज जरी म्हटले की तीर्थे धोंडा पाणी देव रोकडा सजनी, परंतु अशाही एका ठिकाणी परत त्यांनी असं म्हटलं की जवळ सकळ सिद्ध आहे, हात पाय चालावया पाय, तव तीर्थयात्रा जाय चुकू नको. तेव्हा आपण तीर्थयात्रा जायचं आहे, परंतु संतांचे संगती, मनोमार्ग गती, अकळावा शिरपती येणे पंथी. आणि संतांच्या बरोबर आपण सगळं केलं पाहिजे. आणि इकडे 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 गोदावरी गोदावरी नाथ मंदिर. त्याच्यामुळे कसं आहे, फक्त आता आपण पावित्र्य राहत नाही. बघा इथे किती असं थोडं असं गलिच्छ करून ठेवलेलं आहे लोकांनी. एवढा चांगला परिसर आहे. आता शासनही काय करेल बघा, त्यांच्या परीने शासन करतं.
पण आपणही त्याच्यात घाण करतो. तर वास्तविक पाहता आपण कचरा वगैरे असं करायला नाही पाहिजे. एवढं पवित्र स्थान आहे, पवित्रता आपणच काय करतो, नासवतो. इथे एक मूर्ती आहे बघा गोदावरी मातेची, आहे की नाही? छान आहे, एकदम छान परिसर आहे बघा, शांत अगदी. इथे शांती तुम्हाला अनुभवेल. आपण इथे जरूर 2-4 दिवसासाठी यायला काय हरकत नाही. इथे समोर आहे बघा जायकवाडी धरण आहे समोर. छानपैकी असा रम्य असा परिसर आहे.